नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल। लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रा संपन्न, वरुण राजाचीही हजेरी। दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने अवघा ज्योतिबा डोंगर ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने नाहून निघाला। महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला। या मंगल प्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे आणि व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे 5 वाजता श्रींचा शासकीय अभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला। दुपारी 12च्या सुमारास मंत्री शंभूराज देसाई यांनी सासनकाठ्यांचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली। वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकूण 108 मानाच्या सासनकाठ्या ढोल ताशांच्या आणि हलगीच्या कडकडाटात सहभागी झाला होत्या। डौलाने नाचवल्या जाणाऱ्या या सासनकाठ्या आणि त्यावर होणारी गुलाल खोबऱ्याची उधळण भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होती। प्रशासनाच्या वतीने यंदाची यात्रा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। भाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, स्वच्छतागृहे, अन्नछत्र, सुसज्ज दर्शन रांग, पार्किंग व्यवस्था आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। संपूर्ण यात्रा परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता। अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली, तर जे भाविक उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी लाईव्ह दर्शनाची सोयही करण्यात आली होती। बैलगाड्या, खासगी वाहने आणि पायी चालत तर काही भाविक सायकलवरून आल्याचेही पाहायला मिळाले। शासनाच्या नियोजनाबरोबरच कोल्हापूर टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने भाविकांना मोफत दुरुस्ती सेवा देण्यात आली, तर 4 व्हीलर दुरुस्तीसुद्धा मोफत देण्यात आली। ठिकठिकाणी काही संस्था संघटनाकडून भाविकांना अल्पाहार व बैलांना वैरणसुद्धा पुरवण्यात आली, तर वारणा दूध संघाकडून भाविकांना 2 टँकर थंडगार ताक वाटप करण्यात आले। पोलिसांनी ज्योतिबापासून 5 किलोमीटर अलीकडेच 4 व्हीलर पार्किंग केल्यामुळे तिथून पुढे महिला व ज्येष्ठ नागरिक कसे जाणार म्हणून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। सायंकाळी 4च्या दरम्यान डोंगरावर मोठा पाऊस आल्याने व्यापारी व परजिल्ह्यातून आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली व चिखलामधून गाड्या काढण्यास खूप कसरत करावी लागली। मात्र पाऊस उघडल्यावर भाविकांनी पुन्हा पालखी सोहळ्यात सहभाग घेतला। अशा पद्धतीने ज्योतिबा चैत्र यात्रा शांततेत व उत्साहात संपन्न झाली। इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।